अधिकाऱ्यांकडून झोनमधील कामं पूर्ण होत नाही यासाठी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। भाजपच्या माजी नगरसेवक प्रगती पाटील या ठिकाणी बेड लावून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर त्यांनी बेड लावलेला आहे आणि या ठिकाणी त्या आंदोलनाला बसलेले आहे, ठिय्या आंदोलन करतात आहे। काय नेमकं आंदोलन आहे त्यांचं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ताई, का आंदोलन करावं लागतं आहे तुम्हाला? तुम्ही भाजपच्या नगरसेविका आहे, सत्तेमध्ये भाजप आहे राज्यामध्ये। सत्तेचा इथे प्रश्न नाही आहे। मी माझ्या प्रभागासाठी, माझ्या प्रभागातल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, आता सत्तेमध्ये सीएम साहेब किंवा हे लोक माझ्या प्रभागात नाही पाहणार ना, प्रभागाचे लोक मलाच सांगतील समस्या काय आहेत। त्यामुळे मागचा जो मोठा पाऊस नागपूरमध्ये झाला होता त्यावेळेस ज्या ज्या एरियात पाणी शिरलं होतं तिथलं पूर्ण पाहणी करण्यासाठी मी असिस्टंट कमिशनर मॅडमला घेऊन गेले होते। त्यांनी सगळी पाहणी केली आणि मला त्या दिवशी सांगितलं की आपले हे कामं होतील। मी कमिशनर साहेबांकडे गेले, त्यांना पण सांगितलं की हे माझे कामं आहेत आणि हे इमर्जन्सी कामं आहेत। मी तुम्हाला सिमेंट रोड मागत नाही, मी तुम्हाला ब्युटिफिकेशन मागत नाही, मला फक्त जनतेला जो त्रास होतोय पावसात त्या त्रासासाठी मी तुमच्याकडे आले आणि ते कामं मला करून पाहिजे। पण आज 2 महिने झाले त्या कामात कुठलीही प्रगती नाही किंवा त्याच्यानंतर जे काही व्हायला पाहिजे होते ते काही झालं नाही। मॅडमला लक्षातही नाही की कुठले कामं करायचे होते, काय होतं। त्यांना मी एकच आज विनंती, सकाळी मला त्या भेटल्या, त्यांना मी आज म्हटलेलं आहे की जर आज कामं चालू झाले नाही तर मी आज मुक्कामी झोनमध्ये राहणार आहे आणि मी जेव्हा मुक्कामी झोनमध्ये राहते तर तुम्हालाही झोनमध्ये आज राहायला लागेल। जोपर्यंत कामं चालू होत नाही तोपर्यंत आज झोन बंद होणार नाही। अधिकाऱ्यांकडून काही उत्तर मिळालं? हो, अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय की आम्ही आज काम चालू करतो। त्यांचं खूप विनंती करत होते की लेबर मिळणार नाही, आज पोळ आहे। म्हटलं ते माझा काही त्याच्याशी संबंध नाही, मला कामाशी संबंध आहे आणि ही आजची गोष्ट नाही, ही 2 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं। त्यामुळे लेबर आहे नाही, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मला माझे कामं आजच चालू झालेले पाहिजेत आणि ते त्यांनी कमिट केले मला की आज आम्ही ते कामं चालू करू। मी वाट पाहते, जोपर्यंत तिकडे साईटवर कामं चालू होणार नाही तोपर्यंत मी इथे ठिय्या देऊन बसणार आहे। नक्कीच यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि ठिय्या आंदोलन या ठिकाणी करतात आहे। जोपर्यंत कामं तिकडे सुरू होणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा निर्धार जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आता या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते काय हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।